नमस्कार, मी कौशल्या। आज आपण बनवणार आहोत मका फ्राय। तर मक्याच्या कणसेपासून आपण मका फ्राय करून घेऊयात। तव्यात करायचे, अगदी 5 मिनिटात लगेच फ्राय होते आणि अगदी सोपी पद्धत आणि लगेच आपण बनवूयात। चला, रेसिपी अगदी सोपी, फक्त लसूण, मीठ आणि तेल लागणार आहे, बाकी काहीच लागणार नाही। एकदम फटाफट होते आणि एकदम चविष्ट लागते। आता आपण बनवायला सुरू करूया। चला, तर आपण कणिक सोलून घेऊयात। ताजे कणस आहेत, ताजीच कणस घ्यायचे। जास्त जुने कणस असेल तर नाही घ्यायचे, चांगलं नाही लागत। मग ताज्या कणसापासूनच मका फ्राय चांगली होते। तर आपण आता तळून घेऊयात। झालं, आता पटपट पटपट सोलून घ्यायचं। लगेच तवा चालू करायचा आणि तव्यामध्ये टाकून घेऊयात। अशा पद्धतीने सोलायचं। चाकूने कापतात काही काही जण, तर ते खूप वायाला जातं, त्यामुळे अशा हाताने सोलून घ्यायच्या। हाताने असे पटपट सोलून होतात। सोलून झालेले आता मी लोखंडाचा तवा घेतलाय, याच्यामध्ये आपण मका टाकून घेऊया। एक 5 मिनिटं चांगलं भाजून घेऊयात। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूयात, थोडंसं मीठ आणि हलवून घेऊयात। सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊयात। लसूण टाकूयात आपण ठेचलेला आणि हलवून घेऊयात। 1-2 मिनिट हलवून घेऊयात। झालं आपलं हे तयार कॉर्न। मका खूप छान लागते खायला, नक्की बनवून बघा आणि मला सांगा कमेंट करून कसे झाले।